नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी अचानकपणे झोपेतून जागी होते. ती खूपच घाबरते आणि हॉलमध्ये येऊन सगळीकडे शोधाशोध करू लागते. ती पाहुणी सोमाला आवाज देते, पण पाहुणी तर गुंगीचं औषध घेऊन झोपलेली असते. इकडे अचानक लाईट चालू बंद होऊ लागतात. लवली आणि आदिराज दोघेही तिच्यावरती नजर ठेवून असतात. ती खूपच घाबरते आणि पाहुणीला शोधायला जाते. तितक्यात संत्या तिच्या पुढे हाडांचा सापळा उभा करतो. ती आणखीनच घाबरते. त्याचवेळी आदिराज मोबाईलमध्ये साऊंड चालू करतो आणि ते हाडांचे सापळे शालिनीशी बोलू लागतात. शेवट जवळ आला की जवळचे सुद्धा लांब जातात, असं दादासाहेबांच्या आणि देवकीच्या आवाजामध्ये ते सांगाडे बोलतात. शालिनी घाबरतच असते की कोण आहे तिकडे, मी नाही घाबरत कुणाला, असं वारंवार बोलत असते. ती तिथून पळून जायला लागते. तितक्याच लवली तिचा पाय धरतो आणि शालिनी खाली पडते. तितक्यात वरून एक तलवार तिच्या शेजारी खुपसली जाते. त्या तलवारीमुळे तिला काहीही इजा होत नाही, त्याच्यामुळे तिला खूप हायसं वाटतं. शालिनी घाबरतच उठते आणि ड्रॉवरमधले पिस्तूल बाहेर काढते. सगळ्या सांगाड्यांवरती बंदूक रोखते आणि एकेकाला मारून टाकेन मी, असं बोलते. पुन्हा ती हसू लागते आणि तुम्हाला काय मारणार मी, तुम्ही तर ऑलरेडीच मेलेले आहात, असं म्हणून हसू लागते. तितक्यात आदिराज आपल्या चेहऱ्याला मास्क लावतो आणि शालिनीसमोर येतो. तो शालिनीच्या हातातील बंदूक फेकून देतो आणि शालिनी त्याच्या चेहऱ्याचा मास्क काढण्याचा प्रयत्न करू लागते. तितक्यात शालिनी बेशुद्ध होते. लवली आणि संत्या दोघेही समोर येतात. आदिराज त्यांना म्हणतो की आता करा पालखी आहे शालिनीची, आणि ते पोतं घेऊन बाहेर येतात. तितक्या तिथं नित्या आणि राजमा आलेले असतात. नित्याला पाहून आदिराजला धक्काच बसतो. तेव्हा राजमा, लवली, संत्या ते सगळं सामान घेऊन तिथून निघून जातात. नित्या आदिराजला मारू लागते आणि म्हणते की तुला किती वेळा सांगितलं आहे की असं काही करत जाऊ नकोस म्हणून. आदिराज म्हणतो की माझ्यावरती जेव्हा तिने बंदूक रोखली होती तेव्हा तर तुम्ही तिला फासावरती लटकवलं होतंच, मग मी तुमच्यासाठी एवढंही करू शकत नाही का, आणि आपल्या जवळ घेतो. दुसऱ्या दिवशी शालिनी टेबलवरती झोपलेली असते. तिचे हात पाय पूर्ण बांधलेले असतात. शालिनी मोठमोठ्याने सर्वांना आवाज देत असते. तितक्यात आदिराज आणि नित्या तिथे येतात. आदिराज शालिनीला सोडवतो आणि म्हणतो, मालकीनबाई, कोणी बांधून ठेवलं होतं तुम्हाला इथे, आणि सोमादादा, पाहुणे कुठं आहेत ते, आणि असं म्हणून त्या दोघांनाही आवाज देऊ लागतो. नित्या शालिनीसाठी पाणी घेऊन येते. शालिनी पाणी पिते. आदिराज म्हणतो, ओ मालकीनबाई, कोणी बांधलं होतं तुम्हाला, पण इथं कोणी आलं असेल तर मला काही वाटत नाही, का स्वतःला बांधून घेतलं तुम्ही. शालिनी नाही असं बोलते. आदिराज विचारतो की पुन्हा कसले भास होत आहेत का तुम्हाला. शालिनी म्हणते की नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मी स्वतःला बांधून घेतलं. नित्या म्हणते की काळजी घ्या जरा तुमची. शालिनी म्हणते की ही इतक्या सकाळी सकाळी इकडे काय करते. आदिराज म्हणतो की मी इकडे यायला निघालो होतो ना, तेव्हा त्या म्हणाल्या की मी ही जरा मालकीनबाईंची चौकशी कर म्हणून ते आले आहेत. शालिनी म्हणते की म्हणजे तिला माहिती होतं का इथं काय चालू आहे. आदिराज हसतो आणि म्हणतो, त्यांना हे कसं काय माहिती असेल, इथं मलाच काही माहीत नाही तर त्यांना कुठून कळणार आहे, आणि ग्लास ठेवायसाठी आतमध्ये जाते. तितक्यात नित्या शालिनीजवळ येते. शालिनीच्या कानामध्ये म्हणते की आदिराजला नाही, पण मला माहिती आहे इथं काय झालं आहे ते, आणि जपायचं ना जरा स्वतःला, असं बोलते. तितक्यात आदिराज तिथे येतो. नित्या आदिराजला म्हणते, चल आता मी येते. आदिराज म्हणतो की अहो तुम्ही एकट्या कशा जाणार, थांबा मी तुम्हाला सोडवतो. नित्या म्हणते की अहो धनी, जाईन मी चालत. आदिराज म्हणतो की असं कसं, कारभारीची काळजी घेणं हे धन्याचं कामच असतं ना. नित्या शालिनीला काळजी घ्या असं म्हणते आणि दोघंही तिथून निघून जातात. तेव्हा शालिनी खूपच चिडलेली असते. मला या नित्याचं सुख बघवत नाही, असं बोलते. इकडे नित्या आणि आदिराज दोघेही रेस्ट हाऊसच्या बाहेर येतात. नित्या म्हणते की मी आता शालिनीला डवचलेलं आहे, शालिनी काहीतरी मोठं करल्याशिवाय गप्प बसणार नाही. आदिराज म्हणतो, काळजी करू नका, मी इथंच आहे, ती काही करायला गेली तर मला लगेच कळेलच ना. तितक्यात नित्याला लवलीचा फोन येतो. लवली सांगतो की जळालेला फोन जो आपल्याला कोपटामध्ये सापडला होता तो कोल्हापूरला एका ठिकाणी दुरुस्त करायला दिलेला आहे. नित्या म्हणते की त्या मोबाईलमधला सगळा डेटा आपल्याला रिटर्न पाहिजे आहे. लवली सांगतो की मी सांगितलं आहे तसं त्याला, पण त्यांनी गॅरंटी देता येत नाही असं सांगितलं आहे. नित्या ठीक आहे, त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा असं म्हणते आणि फोन ठेवते. आदिराज म्हणतो, पण आग कोणी लावली आहे हे आपल्याला माहितीच आहे ना. नित्या म्हणते की तो फोन म्हणजे हा शालिनीच्या विरोधामध्ये असलेला एक पुरावा आहे, आणि असे छोटे छोटे पुरावे आपल्याला गोळा करावे लागणार आहे की ज्याची लिंक शेवटी शालिनीपर्यंत पोहोचेल. देवी आईच्या कृपेने त्या माणसाला आणि लवलीला यश मिळू दे, अशी ती देवीकडे प्रार्थना करते.
आदिराज नित्याला घरी सोडवण्यासाठी निघायला लागतो. इकडे तात्या दरवाजामध्ये असतात आणि म्हणतात की एवढी महागाची भाजी घेऊन आलो आहे, कोणी मला चहा तरी देईल का? तितक्यात राजमा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तात्या म्हणतात की चहासोबत जर कांदा पोहे असते ना तर मी म्हणालो असतो की मुलगी पसंत आहे, मुहूर्त काढा लवकर. विमल म्हणते मुहूर्त काढा काय, अगोदर त्याच्यासाठी मुलगा बघायला नको का राजमासाठी? तितकेच नित्या आणि आदिराज तिथं येतात आणि नित्या म्हणते की आई त्यासाठी अगोदर मुलीचं शिक्षण तरी पूर्ण होऊ देत. विमल म्हणते आता या वयामध्ये ती शिकणार कधी, तिचं लग्न कधी होणार? आदिराज म्हणतो की आयडे शिक्षणाला वय नसतं आणि 10वी शिकली आहे ना ती, पुढचं शिक्षण अजूनही ती पूर्ण करू शकते. सावरी म्हणते की बरोबर आहे दादा तुझं, मुक्त विद्यापीठामध्ये जाऊन ती हवी ती डिग्री घेऊ शकते. तात्या म्हणतात हे पहा आता, मी तिच्या लग्नाचा विषय काढला आणि तो तुम्ही शिक्षणाकडे नेलात. नित्या म्हणते की तात्या आता काळ बदलत आहे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणं हे आईवडिलांचं कर्तव्यच आहे ना. आणि सावरीच्या बाबतीत तुम्ही तेच तर करत आहे ना, म्हणजे राजमा काही वेगळी नाही तुम्हाला. विमल म्हणते म्हणजे सावरीसारखीच आहे आम्हाला राजमा, पण तिच्या शिक्षणाचं असं काही डोक्यातच नाही आलं आमच्या. तात्या म्हणतात की आता आपल्या लक्षात आलं आहे ना, मग आता आपण तिचं शिक्षण पूर्ण करून घेऊयात. सावरी लगेच म्हणते मग आजच आम्ही राजमा आणि मी जाऊन कॉलेजमधून फॉर्मसुद्धा घेऊन येतो. राजमाला चालेल का असं विचारते. राजमा म्हणते चालणार नाही, पळेल, आणि असं म्हणून सर्वजण हसू लागतात. इकडे सोमा शालिनीला म्हणतो की माणसाने ठरवलं ना तर तो स्वतःचे स्वतः पाय बांधून घेऊ शकतो, पण स्वतःचे स्वतः हात कसे काय बांधून घेईल? आणि तुम्ही म्हणता की आदिराजने तुम्हाला सोडवलं, म्हणजे आदिराज त्या ठिकाणी नव्हताच. शालिनी म्हणते की नित्या बोलली मला की तिला माझी स्थिती माहिती होती. सोमा म्हणतो की एक विचारू का तुम्हाला, तुम्ही त्या नित्याला प्रोजेक्टमधून बाहेर काढलं म्हणून ती तुमच्या जीवावर उठली आहे का? आणि माई नित्या तुमचा काय संबंध आहे? शालिनी खूप रागातच त्याच्याकडे पाहते. सोमा घाबरतच म्हणतो की चुकलं माझं, मी हे विचारायला नको होतं. शालिनी म्हणते की बरोबर आहे अंदाज तुझा, पण कधी ना कधीतरी तुला हे कळायलाच हवं होतं. आज तुला सगळं सांगूनच टाकते मी. जुना इतिहास आहे, तो माहिती असायलाच हवा, तरच तर आपण पुढचा नवीन इतिहास घडवू शकतो आणि आपल्याला तो घडवायचाच आहे. शालिनी सांगू लागते की नित्याचा आणि माझा संबंध जवळजवळ 35 ते 40 वर्षांचा आहे. सोमनाथ आश्चर्यानेच म्हणतो अहो पण ती तर आत्ता लहान आहे ना. शालिनी सांगते की नित्याचं आणि माझं मागच्या जन्मापासूनचं वैर आहे. सोमा आश्चर्यानेच मागचा जन्म असं बोलतो. शालिनी सांगते की हो, मागच्या जन्मी ती नित्या गौरी होती, गौरी दादासाहेब शिर्के पाटील. तिच्या नवऱ्याचं नाव जयदीप सूर्यकांत शिंदे होतं आणि तो सेम आपल्या आदिराजसारखा दिसायचा. इकडे पाहुणे झोपेतून जागी होते आणि घड्याळ पाहते तर घड्याळामध्ये 10:30 वाजलेले असतात. ती स्वतःशीच म्हणते की अरे देवा, आता तर मी मेले, एवढा वेळ कशी काय झोप लागली मला? त्यावेळेस तिला आदिराजने दुधाचा ग्लास दिलेला प्रसंग आठवतो. ती स्वतःशीच म्हणते की राजने दुधामध्ये काही टाकलं असेल का, म्हणूनच मला झोप लागली का? आणि मालकीनबाईंनी विचारलं तर त्यांना हेच सांगू का, असं विचार करते. पुन्हा ती थोडं थांबते आणि नाही, मालकीनबाईंना जर हे सांगितलं तर ते उगाच वेगळे अर्थ काढत बसतील आणि उगाच राजला त्रास देत बसतील. राजने तर हे नक्की केलं नसेलच, पण मला औषध पाजून तो काय साध्य करणार होता? आणि त्या नित्याला तो राजसुद्धा सामील असेल का, असं बोलते. इकडे शालिनी जयदीप आणि गौरीच्या लग्नातील फोटो जाळत असते. ती सोमाला सांगते की असंच जाळलं होतं मी जयदीप गौरीला, आणि त्यांचे एकत्र येणारे हातसुद्धा त्यावेळेस मी कापले होते. दोघांचाही बळी दिला होता मी. अख्खं शिर्के पाटील कुटुंबीय मी संपवलं होतं. शिर्के पाटील घराण्याचा निर्वंश केला आहे मी, असं सांगते. सोमाला हे ऐकल्यानंतर खूपच धक्का बसतो. सोमा म्हणतो की तो आदिराज त्या जयदीपसारखा दिसतो, म्हणजे तो काय जयदीप आहे का? शालिनी म्हणते की तो अजून जयदीप आहे की नाही याची खात्री पटलेली नाही, आणि जरी तो जयदीप असला तरीसुद्धा आपण जयदीप असू शकतो याची त्याला खात्री नाही. सोमा म्हणतो की त्याला एक मुलगी होती ना लक्ष्मी, त्याचं काय झालं? शालिनी म्हणते की राजमास लक्ष्मी आहे. आता हे ऐकल्यानंतर सोमा मात्र डोक्यालाच हात लावतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एक गाडी भरधाव तिथून निघून जाते. त्या गाडीच्या मागे लवली आणि नित्या असतात. नित्या म्हणते की इतक्या घाईमध्ये 2 मिनिटाच्या आत ती गाडी कशी काय निघून जाऊ शकते? तर तेव्हा काही गुंड राजमा आणि सावरीला किडनॅप करून घेऊन जात असतात. त्या दोघीही वाचवा वाचवा असं ओरडत असतात. तो गुंड म्हणतो की गप्प बसा, आता तुमचा बाप जरी आला ना तरीसुद्धा तुमची सुटका नाही. तर तेव्हा चक्क आदिराज रस्त्याच्या मधोमध बाईक आडवी लावून उभा असतो.
ते गुंड गाडी थांबवतात. सावरी आणि राजमा दोघेही आदिराजकडे पाहतात. सावरी म्हणते की आता आमचा नाही तर तुमच्या सगळ्यांचाच बाप आलेला आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.